नमस्कार बाळांनो. कॅप राऊंड संपले होते आणि उद्या कॅप राऊंडची अलॉटमेंट लागेल. म्हणजे आता तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय, कोणतं पाहिजे होतं आणि तेच मिळालं का, किंवा तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही आणि किंवा नको होती ती ब्रांच ते पण मिळाली किंवा खालचं कॉलेज मिळालं, असे बरेच प्रश्न येणार आहेत. तर काही बेसिक प्रश्न असतात यामध्ये की त्याचे आन्सर्स देणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट कॅप राऊंडचे नियम ना हे बऱ्यापैकी वेगळे असतात. आता हे कुठले नियम म्हणणार की बाबा तो पहिला कंपल्सरी आहे वगैरे, हे तर आहेतच. त्याच्याबरोबर ना अलॉटमेंटचे पण नियम असतात की अलॉटमेंट कास्टच्या झालेल्या असतात किंवा त्याच्यानंतर मग ते विद्यार्थी मिळाले नाही तर काय होणार, हे सगळे जे प्रश्न आहेत ना हे या व्हिडिओमध्ये पाहू. आता फर्स्ट की सीटी टाईप तुम्हाला ऍडमिशन मिळाले असं मी कन्सिडर करतो, ठीक आहे. तर तुम्हाला सीट कोणती मिळाली तुम्ही म्हणणार का आता त्यात काय वेगळं, आम्ही ओबीसीत होतो ओबीसीची मिळाली, एससी कास्टची मुलगी एससी कास्टची मिळाली. हे प्रत्येक विद्यार्थ्याला तसं होतच असं नाहीये. उद्या अलॉटमेंट पाहिल्यानंतर मॅक्सिमम मुलांना बाबा प्रश्न पडतो की सर मी तर कास्टमध्ये होतो, मला ओपनची सीट कशी काय मिळाली, मग मला फीचे कन्सेशन मिळणार का, मग मला पूर्ण फी माफ होणार का, हे असे बरेच प्रश्न असणार. सगळ्यात पहिला सांगतो की तुमचे अलॉटमेंट झाल्यानंतर, आणि झाली नसेल तर पण पुढे बघूया, अलॉटमेंट सीट झाली तर त्याचा टाईप कुठला हे पाहायचं. आता टाईप कुठला आहे म्हणजे काय की तुम्ही होता ओबीसीत, मी सांगतोय ओबीसी समजा मुलगा होता, ठीक आहे, मग ओबीसी जनरलची कॅन्डिडेट आहे, पण तुम्हाला ओबीसी सीटच मिळाली नाही, तुम्हाला सीट मिळाली ओपनची. मग जर तसं झालं असेल तर त्याचं काय होतं बाळांनो, तुम्हाला सगळ्या तुमच्या कास्टच्या स्कॉलरशिप मिळणार. म्हणजे फी जी काय माफ होते, किंवा एससी एसटी मध्ये मुलं असाल तर त्यांना सगळी फी माफ असते, तरी त्यांना ओपनची सीट अलॉटमेंट झालेली असते. सगळ्यात पहिला सीट अलॉटमेंट कुठल्या होतात, ओपनच्या. ठीक आहे, सगळ्यात पहिला सीट्स मिळतात त्या ओपनच्या मिळतात. म्हणजे त्या कॉलेजला त्या ब्रँचला जेवढ्या काय ओपनच्या सीट होत्या, समजा किती 40% सीट्स आहेत म्हणजे 24 सीट आहेत असं एक्झाम्पल म्हणून 60 पैकी, तर त्या 24 सीटचा अलॉटमेंट पहिला होणार. मग त्या कॉलेजला त्या ब्रँचला जितक्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलाय, मग तो कोणत्याही कास्ट मधला असू दे, त्या सगळ्यांच्या मेरिट लिस्टमध्ये पहिला हे 24 सीट ओपनच्या भरल्या जाणार. आणि त्याच्यामध्ये कास्टचे विद्यार्थी पण असणार. म्हणजे काय ओपन म्हणजे काय, हे ओपन टू ऑल असतात, मुलं मुली, मग त्यामध्ये पण तुम्ही काय म्हणणार की कास्ट, हे सगळं असतं. मग तुम्ही म्हणा ओपनच्या सीट कास्टला कशा दिल्या, का दिल्या गेल्या, कारण त्या कास्टच्या विद्यार्थ्यांचे मार्क हे ओपनच्या मेरिटला लागले. मग त्यामुळे ह्या सगळ्या सीट ओपनच्या, ओपन प्लस कास्टच्या विद्यार्थ्यांना दिले जातात. पण तुम्ही कास्ट मध्ये जरी असला, सीट ओपनची मिळाली, तुम्हाला सगळ्या सवलती ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या कास्टच्या मिळतात. समजतंय? त्यामुळे असं भ्यायचं नाही की बाबा मला सर मी कास्ट मध्ये आणि मला ओपनची सीट मिळाली. पहिला सीट त्या कॉलेजला कुठल्या भरल्या जातात, ओपनच्या, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग तुमचा सीट टाईप तुम्ही कुठल्याही कास्ट मध्ये असाल, काही असाल, जो मिळालाय तो घ्या आणि डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर बाबा तुम्हाला तुमच्या कास्टनुसार मिळणार. ठीक आहे, हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पुढचा पॉइंट काय असतं की आता बाबा कुठला ऑप्शन मिळालाय, पहिला ऑप्शन जर मिळाला तुम्हाला तर तिथं काय विचारतच नाही आहेत, ऍटो फ्रीजच आहे. ऍटो फ्रीजच होणार. म्हणजे तुम्ही जे काय टाकलं होतं, पहिलाच ऑप्शन टाकला होता की तुम्हाला तेच कॉलेज तीच ब्रँच पाहिजे आणि तुम्हाला ते अलॉट झालं, तर तुम्ही ते कंपल्सरी घेणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही, सेकंड थर्ड फोर्थ राऊंडला जाणार नाही. जर तुम्ही तो घेतला नाही तर तुम्ही ऍडमिशनच्या प्रोसेसमधनं बाहेर जाशीला आणि मग तुम्ही मॅनेजमेंट सीट म्हणजे डोनेशन देऊन तरी ऍडमिशन घ्यायला पाहिजे, किंवा शेवटी कॅप राऊंड संपल्यानंतर इन्स्टिट्यूशनल किंवा आपण त्याला स्पॉट राऊंड म्हणतोय तिथेही ऍडमिशन घ्यायला, मग तिथेही डोनेशन घेतात, तिथेही पूर्ण फी लागते, बरेच घोळ होतात तिथं. ठीक आहे, तुम्हाला अदर दॅन फर्स्ट ऑप्शन मिळालंय तर मी सांगतो की प्रत्येकानं सेकंड राऊंडला जावा. का अदर दॅन फर्स्ट मिळाला म्हणजे तुमचा अजून फर्स्टला ऑप्शन आहे, सर आम्ही फर्स्ट असाच टाकले होता सीओईपीचा टीएफडब्ल्यूएस, मुलांनी सीओईपीचं, मुलींनी सीओईपीचं कम्प्युटर सायन्स, सर ते आमच्याकडे ऑलमोस्ट ते मिळणार नव्हतं, पण आम्ही समाधानी आहे जी सीट मिळाली ती. मी म्हणतो सेकंड राऊंडला जायचं नुकसान नाहीये. आता का नुकसान नाही सांगतो तुम्हाला. एक तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी पहिलं ऑप्शन मिळतच नाही, कारण किती मुलं असणार आहेत, खूप टॉपचं कॉलेज टाकलेलं असतं. तिथं काय झालेलं असतं की फर्स्ट राऊंडला सगळ्या कास्टच्या सीट अलॉट होत नाहीत. एक्झाम्पल ऑर्फनची सीट अलॉट होत नाही, पीडब्ल्यूडीची अलॉटमेंट होत नाही, एसटीच्या मुलींची सीट अलॉट होत नाहीत, म्हणजे तिथं मुली मिळतच नाहीत. बऱ्यापैकी सीट ह्या मोकळ्या असतात. हा, टॉपची 2-3 कॉलेज आहेत तिथं त्या मुली जातात किंवा त्या सीट भरतात,
पण मॅक्सिमम उरलेल्या कॉलेजांना त्या कास्टच्या किंवा जो काय कोटा, डिफेन्सचा कोटा काही ठिकाणी भरत नाही, तिथे त्या सीट मोकळ्या राहिलेल्या असतात. मग म्हणणार त्या त्या पुढच्या राऊंडला ना त्या सीट भरल्या जातात. समजा त्या कास्टच्या सीट किंवा त्या डिफेन्स कोटा किंवा पीडब्ल्यूडीचे विद्यार्थी जरी आले नाहीत, तर त्यानंतर कन्वर्ट व्हायला चालू होतात, कास्टना ओपनला कन्वर्ट होतात. म्हणजे फर्स्ट राऊंडला त्या सीट भरल्या नाहीत तर त्या अशा मोकळ्या ठेवतील. तिथून पुढचे जे काही राऊंड्स असतात ना, शेवटच्या राऊंडला तर काय सगळ्या सीट ओपन होतात, की ओपन टू ऑल, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना. का ते कास्टचे विद्यार्थीच येत नाहीयेत. मग त्यामुळे सेकंड राऊंडला फायदा असतो, सेकंड राऊंड किंवा त्याच्या पुढच्या राऊंड्सला. आणखीन तुमचं नुकसान काय आहे हो? पहिल्या राऊंडला तुम्ही ऑप्शन्स मिळाला होता, ऑटो फ्रीज झाला नाही कारण तुम्हाला पहिला मिळाला नाही, पुढचे मिळाले, तर सेकंड राऊंडला आपण जायचं. नुकसान काहीही नाहीये तुमचं. कारण नुकसान होण्यासाठी काय, जर तुम्ही सेकंड राऊंडला गेला तर तुम्हाला ऍडमिशन सेकंड राऊंडला मिळालं नाही तर काय काहीच फरक नाही पडत, कारण पहिल्या राऊंडची सीट आहे अशी राहते. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला जायचंच आहे. ओके, आता तुम्ही म्हणणार बाबा ठीक आहे, काय काय असतं. मी म्हणलं नुकसान काय नाही आहे पहिल्या राऊंड. हा म्हणणार तिथं काय, मग बेटरमेंट ऑप्शन आहे तुमच्याकडे. सीट एक्सेप्टन्स आहे, एक्सेप्टन्सचे 1000 रुपये भरावे लागणार. ऑनलाईन एक्सेप्टन्स करू शकताय तुम्ही किंवा तुम्ही स्क्रुटनी सेंटरला जाऊन करू शकताय. काय सांगायचं की मला बेटरमेंट करायचं आहे. ऑटो फ्रीज पण ऑप्शन असतो तिथं, म्हणजे पहिला तर ऑटो फ्रीज झालाच, पहिला मिळाला घेतला तू, बाकीच्या तिथं ऑप्शन काय असतो, तुम्हाला मिळालेली सीट पसंत आहे, चला लग्न करा, म्हणजे तसंच आहे. म्हणजे मिळाला घ्या, पुढे जाऊन ऍडमिशन करा. तसं करू नका, बेटरमेंटला जावा. स्वतः बेटरमेंट करा किंवा स्क्रुटनी सेंटरला जावा. 1000 रुपये फी एकदाच असेल. सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंडला परत परत पैसे भरायचे नाही आहेत. पहिला ऑप्शन जरी मिळाला तर 1000 रुपये सीट एक्सेप्टन्सचे भरायचेच असतात. म्हणजे सगळ्यांना कंपल्सरी बाबा हे काय कॅप राऊंड प्रोसेसचे 1000 रुपये असे समजा. म्हणजे तुम्हाला पुढचे ऑप्शन्स मिळालं, गेला बेटरमेंटला गेला, सेकंड राऊंडचा फॉर्म भरणार आपण. सेकंड राऊंडला तुम्ही नवीन नवीन कॉलेज टाका. आता सेकंड राऊंडला कुठली कॉलेज टाकणार आपण, जी कॉलेजेस पाहिजेत किंवा ज्या ब्रँचेस पाहिजेत तेवढंच टाकणार. क्लिअर. आता तुम्ही म्हणा कॅप 2 चा ऑप्शन भरणार, बेटरमेंट केलं म्हणजे काय कॅप 2 साठी जाणार. आता कॅप 2 साठी ऑप्शन फॉर्म बनवायच्या अगोदर आपण सीट पाहायच्या असतात, वॅकन्सी कधी आहे. म्हणजे आता 31 तारखेला उद्या जी काय आपली ऑप्शन म्हणजे अलॉटमेंट होईल त्याच्यानंतर 3-1 दिवस दिलेले असतात. मग ते सगळे संपले की दुसऱ्या दिवशी कोणत्या कॉलेजच्या कोणत्या ब्रँचला सीट किती मोकळे आहे ते आपल्याला दिसतं, आणि त्या सीट बघून आपण सेकंड कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा. हा आता काय फर्स्ट राऊंडला जे कॉलेज मिळालंय तर त्यापेक्षा तुम्हाला चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँच पाहिजे तेवढंच सेकंड राऊंडला टाकायचं. कारण का फर्स्ट राऊंडची सीट आहे अशी राहते, जात नाहीये. जर का सेकंड राऊंडला तुम्हाला ऍडमिशन मिळालं एखाद्या कॉलेजला तर तुमचं फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज जाणार. त्यामुळे असंच कॉलेज टाकायचं आहे की जे तुम्हाला पाहिजे, जी ब्रँच पाहिजे. नाहीतर काय करतात मुलं, उगाच टाकतात काहीतरी चुकून. आता फर्स्ट राऊंडला बऱ्याच जणांनी चुकीचे फॉर्म भरले, काही पण टाकलं, नंतर म्हणतात की सर मला तो 5वा ऑप्शन्स नको आहे, मला 8 नंबरचा पाहिजे, मी चुकून टाकला. मग हे असं इथं थोडंसं सवलत फर्स्ट राऊंडला ठीक आहे बा पहिलंच आहे, पण सेकंड राऊंडला तो ऑप्शन नाही आहे, पहिल्या राऊंडचा मिळालेला जाणार. त्यामुळे सेकंड राऊंडला असे ऑप्शन्स टाकायचे की जे पाहिजेच आहेत. ठीक आहे. आता ज्यांना फर्स्ट राऊंडला मिळालंच नाही त्यांना तर काय ऑप्शनच नाही, त्यांनी इथं सेकंड राऊंडला टाकायचं आहे. आता फर्स्ट राऊंडला मिळालंच नाही असं होत नाही, कारण इतक्या जागा आहेत तरी पण मिळालं नाही, म्हणजे तुम्ही ऑप्शन्स कमी टाकला किंवा एक ठराविकच कॉलेज टाकला. मग त्यामुळे सेकंड राऊंडला मॅक्सिमम कॉलेज टाकून देता येतील. त्यामुळे कॅप राऊंड 2 भरणार आपण, वॅकन्सी वगैरे पाहून बोलूया. ओके. हायर ऑप्शन्स म्हणजे काय, तुम्हाला जे पाहिजे आहे तेच टाकू शकताय. काही विद्यार्थी म्हणतात सर मला एक 12 नंबरचा ऑप्शन मिळालाय, मी कॅप 2 ला टोटल 11 पहिले ऑप्शन पुन्हा टाकू काय, टाकू शकताय, काय हरकत नाही. मग तो कॅप 2 चा सेकंड ऑप्शन फॉर्म भरला, ऑटोमॅटिक पहिल्या राऊंडला जे मिळाले ना ते शेवटी येतच तुमचं. का, पहिले 11 परत जो 12 नंबरचा मिळालाय तो पुन्हा तिथं खाली येऊन बसतो सेकंड राऊंडला. तुम्ही टाकलं नाही तरी तो येतोच, का तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालंय ते. त्यामुळे ती सीट सेफ राहते, काही झालं फरक नाही पडणार. हा पण परत पहिल्या 11 मधला जर का मिळाला तर तुम्हाला जे पहिल्या राऊंडला मिळाले ते जाणार. नो लॉस. आता इथं लॉस काय तुमचं सेकंड राऊंडला गेल्यानंतर, काहीच नाहीये. नुकसान कुठं आहे, पेशन्स लूज करतात. सेकंड राऊंड नंतर मुलं पेशन्स खूप लूज, म्हणजे काय म्हणतात, नाही आता बास फर्स्ट सेकंडला जे काय मिळाले ते जाऊन घेतो. थर्ड आणि फोर्थला जॅकपॉट लागतात बऱ्याच मुलांना. का, बऱ्यापैकी ऍडमिशन्सला गेले होते. आणखीन अजूनही जेडब्ल्यूचे वगैरे मुलांनी जे ऍडमिशन्स घेतले, समजा एनआयटी आयआयटीत वगैरे जोशा काउन्सिलिंग थ्रू गेलेत किंवा जे काय झाले, त्या मुलांनी पण फर्स्ट राऊंडला फॉर्म भरलेले असतात. मग त्यांना अलॉटमेंट होते. मग ती मुलं काय म्हणतात, आम्ही एनआयटी आयआयटीत जाणार आहे, इथलं काय आता घेत नाही, आम्ही सोडून देतो. मग त्या सीट सेकंड किंवा पुढच्या राऊंड्सला राहिल्या ना, त्यामुळे लास्ट राऊंड पर्यंत हा नक्की फायदा होतोय, बऱ्याच जणांचा होतोय. सडन ड्रॉप होतोय मेरिट मध्ये ना, काही काही वेळा असं दिसतं बघा की बाबा 90 पर्सेंटाईलला
एखादी कट ऑफ लागलेली आणि ते 85, 86 किंवा 18% चुकून मिळालं. काय मिळालं? कोण राहिलंच नाही शेवटपर्यंत. त्यामुळं तुम्ही सेकंड राऊंडला जावा, नुकसान काही होणार नाहीये. उद्या अलॉटमेंट होऊ दे, आपण एक लाईव्ह लेक्चर घेऊया, बघू काय करता येतं. ठीक आहे, चला, थँक्यू.